brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. इस्लामाबाद हातात आला, कराची हातात आलं. एक हायपोथेटिकल आपण पकडलं, समजा इस्लामाबाद हातात आला, करायचं काय त्याचं? अहो, इतकी भिवंडी मालेगाव तुम्हाला नाही हँडल करता येते. इस्लामाबाद, एकदा गाझा पट्टीची झालेली हालत एकदा बघून घ्या. दिवाळीचा बॉम्ब वाजला तर तक्रार करणारे लोक आहेत. अगदी ताजं उदाहरण म्हणजे आत्ताच मी जे बोललो होतो ते युद्धाबद्दल. तिकडनंच प्रश्न आलाय खरं तर. 6 अतिरेक्यांना मारण्यासाठी किंवा अतिरेक्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नव्हे. आणि आता जे काही झालं त्याला तुम्ही युद्धही म्हणू शकत नाही. बरोबर आहे? ज्या काही गोष्टी तुमच्या सगळ्या देशाच्या समोर ज्या गोष्टी आता आल्या त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? आपण काय करून घेतलं आपलं? मी माझ्या त्यावेळेच्या त्या स्टेटमेंटमध्ये मी हेही म्हटलं होतं की हीच संधी आहे, भारतामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करा, झाडून काढता आला असता अख्खा देश. अहो, आपण पाकिस्तानकडे बघतोय, त्यातला पाव पाकिस्तान भारतात आहे. त्याचं काय करणार तुम्ही? सर, ते शेवटी ती 6 माणसं जी कोणी होती ते अतिरेकी टेररिस्ट जे होते ते सापडले नाहीतच. नक्की हाताला काय लागलं आपल्या? सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की राज ठाकरे युद्धाला विरोध करतोय. युद्धाला विरोध? अरे, मुळात या देशाने युद्ध पाहिलंय का कधी? एकदा गाझा पट्टीची झालेली हालत एकदा बघून घ्या. दिवाळीचा बॉम्ब वाजला तर तक्रार करणारे लोक आहेत. तात्काळ फटाके बंद करावेत. कळलं का? नाही, मला तर आता कळतच नाही. मला त्या दिवशी ते काय चालू होतं ना बातम्या, इस्लामाबाद हातात आला, कराची हातात आलं. एक हायपोथेटिकल आपण पकडलं, समजा इस्लामाबाद हातात आला, करायचं काय त्याचं? अहो, इतकी भिवंडी मालेगाव तुम्हाला नाही हँडल करता येते. इस्लामाबाद, काय म्हणजे कुठे आपण कसले तर्क बांधतो आणि काय चालू आहे मला कळतच नाही. हेच म्हणजे ते केदारनी सांगितलं की सगळे उजवीकडे जातात, तुम्ही डावीकडे जाता. कारण इकडे- मला दिसतं. नाही, आता पंतप्रधान सांगतायत की मेरा खून खोलताय. चेहऱ्यावर मी शांत दिसलो, माझ्या शरीरात आता निवडणुकांच्या वेळेला बोलू आपण.